वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय। या चेंडूवरती एकच धाव स्ट्राइक साठी जातोय आता जयेश वाघमारे। 4 चेंडूंचा खेळ झालाय। चांगला फटका कव्हरच्या दिशेने, चेंडू जाईल वन बाउन्स चौकार। सुरेख फटका जयेश वाघमारे। धाव फलकावर धावा 13 येत आहेत। अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल। चांगली फलंदाजी डोनेवाडी संघाचे दोन्ही फलंदाज। चांगली फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांकडून। अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल। धाव फलकावर धावा 13 येत आहेत। बघूया शेवटचा चेंडू असेल जयेश याच्यासाठी। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथं बघूया मिसफील्ड झाले। एक धाव पूर्ण। इथं षटक संपतंय। एका षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 14। धाव फलकावर धावा 14 होत आहेत। नवीन गोलंदाज बघूया कांडोली संघाकडून। दत्ता येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी। बघूया चांगली फलंदाजी होते डोनेवाडी संघाच्या फलंदाजांकडून। बघूया एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 येते। इथून पुढे दुसरं षटक हाताळण्यासाठी दत्ता येतोय। बघूया त्याच्याच मारा करणार जयेश, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय 4 धावींसाठी। बघूया दत्ता याचा पहिलाच चेंडू, चांगला चेंडू होता, तिथं एक धाव मिळेल। डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय। एकच धाव। सुरेख चेंडू फेकला होता, तिथं मिसफील्डने एक धाव मिळेल। काही चेंडू समजला नाही जयेश वाघमारे याला। बघूया स्ट्राइक साठी जातोय आता प्रसाद पवार, याच्या सुद्धा बॅट मधून एक देखना शॉट आलाय 4 धावींसाठी। बघूया पुढील चेंडू दत्ता याचा मारा करणार प्रसाद पवार। वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय डॉट। काय चाललंय इथे? सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दत्ता याच्या माध्यमातून। 3 चेंडू फेकलेत, एक धाव खर्च केले। अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल। इथून पुढे प्रसाद पवार याला थोडं समजावून खेळावं लागेल। इथं 3 चेंडूचा खेळ बाकी असेल। वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, इथं 3 चेंडू डॉट खेळतोय प्रसाद पवार। काय चाललंय? सुरेख गोलंदाजी होते कांडोली संघात दत्ता याच्याकडून। धाव फलकावर धावा 15। वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय प्रसाद पवार याच्याकडून। आलाय मोठा फटका, बघूया तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि ते प्रसाद पवार याला परतावं लागेल। काय सुरेख झेल पकडलाय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि प्रसाद पवार याच्या पारीचा अंत होतोय। नवीन फलंदाज जातोय डोनेवाडी संघाचा एक हुकमी बादशाह रोहन वाघमारे जातोय फलंदाजीसाठी। रोहन वाघमारे उर्फ कादरी। बघूया कादरी जातोय बॅटिंग साठी आता। नवीन फलंदाज, शेवटचा चेंडू असेल दत्ता याचा। धाव फलकावर धावा, अजूनही धाव संख्येत वाढ होत नाहीये, अजूनही 15च। बघूया शेवटचा चेंडू असेल दत्ता याचा। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि कादरी याच्या पारीचा अंत। परतावं लागेल रोहन वाघमारे यांना सुद्धा। काय गोलंदाजी झाले दत्ता याच्या माध्यमातून। सुरेख गोलंदाजी, 6 चेंडू फेकलेत, एक धाव खर्च केले, 2 विकेट्स। मोठ्या माशांना इथं परतावं लागेल, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तेजस वाघमारे। हा देखील चांगला फलंदाज असेल डोनेवाडी संघाकडून। सुरेख गोलंदाजी झाली दत्ता याच्या माध्यमातून। नवीन गोलंदाज बघूया
कांड्रोली संघाकडून रवी येतोय. बघूया रवी येतोय गोलंदाजीसाठी. रवी याचा पहिलाच चेंडू, मारा करणार जयेश वाघमारे. काय सुरेख गोलंदाजी होते. कांड्रोली संघाकडून काही मोठे फटके मारू देत नाहीये. अजूनही सलामीला आलेला फलंदाज जयेश वाघमारे अजूनही मैदानात. याच्याकडून अपेक्षा असतील डोनेवाडी संघाला, काही मोठे फटके मारू देत नाहीये. पहिलाच चेंडू फेकतोय डॉट. वारंवार इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसतोय. 2 चेंडू खेळतोय डॉट. थोडं समजून खेळावं लागेल जयेश वाघमारे याला. एका दुसऱ्याने संकेत वाढ होऊ शकते. मोठे फटके पाहिजेत असंच काय नाही. समोरच्या दिशेने चेंडू येतोय 6 धावांसाठी. सुरेख फटका 6 धावांसाठी. चांगला फटका, मोठा फटका आलाय जयेश वाघमारे यांच्या बॅट मधून. 6 धावांसाठी. धावफलकावर धावा 21 येत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. बघूया इथून पुढे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगला फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय पाठीमागे, चौकार. सुरेख फटकेबाजी होते. इथून पुढे 2 चेंडू डॉट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका 6 धावांसाठी. नंतर चौथ्या चेंडूवरती आलाय हा चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूया इथून पुढे किती 2 चेंडूवरती मोठे फटके येणार. धावफलकावर धावा 25. एक मोठा स्कोर उभारण्याचा प्रयत्न होतोय जयेश वाघमारे याच्याकडून. काही मोठे फटके आलेत. इथून देखील चांगला चेंडू फेकला होता, तिथे झाले मिस स्पीड. 1 धाव येईल. शेवटचा चेंडू असेल. मारा करणार तेजस वाघमारे, याला स्ट्राइक देतोय जयेश वाघमारे. दोघे सख्खे बंधू असतील. तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा करतात. बघूया शेवटचा चेंडू असेल. तेजस वाघमारे याला फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही तेजस वाघमारे याला. एकच धाव. इथं तिसऱ्या ओव्हरची समाप्ती होते. धाव फलकावर धावा 27. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू होता, त्याचा काही पुरेपूर फायदा उचलता आला नाही. तेजस वाघमारे याला स्ट्राइक स्वतःकडे ठेवेल तेजस वाघमारे. बघूया शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक. बघूया धाव फलकावर धावा 27 येत आहेत. 6 चेंडू असतील इथून पुढे. बघूया धाव फलकावर धावा 27 आल्या. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चांगला स्कोर उभा राहायला लागेल कांडोली संघासमोर, डोनेवाडी संघाच्या फलंदाजांना. बघूया नवीन गोलंदाज येतोय सुदाम. सुदाम याचा पहिलाच चेंडू, मारा करणार तेजस वाघमारे. बघूया पहिलाच चेंडू सुदाम, खूपच बाहेर. अतिरिक्त धाव मिळते या इथे. पहिलाच चेंडू वाईड फेकतोय. चांगली गोलंदाजी. इथे रिव्ह्यू असेल.
वाईड असेल. इथे लगातार 2 वाईड फेकतोय सुदाम हा गोलंदाज. धाव फलकावर धावा 29. लगातार 2 चेंडू वाईड फेकतोय सुदाम हा गोलंदाज. बघूया पुढील चेंडू. रिव्हर्सचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू डॉट फेकतोय. 2 वाईड फेकल्यानंतर इथं देखील दुसरा चेंडू देखील इथं डॉट फेकतोय. 2 चेंडू वाईड फेकल्यानंतर 2 चेंडू सुरेख फेकलेत सुदाम ह्या गोलंदाजानी. बघूया 2 चेंडू वाईड फेकल्यानंतर 2 चेंडू डॉट केलतोय तेजस वाघमारे. इथून देखील तिसरा चेंडू जातोय डॉट. काय चाललंय तेजस वाघमारे. बॅटला काही बॉल लागत नाहीये. 3 चेंडू डॉट खेळतोय. बघूया पुढील चेंडू. सुरेख फटका समोरच्या दिशेने, चेंडू जाईल 6 धावांसाठी. इथून चौथ्या चेंडूवरती मोठा फटका येतोय 6 धावांसाठी. धाव फलकावर धावा 35 येत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंमध्ये एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल डोनेवाडी संघाला आणि ती अपेक्षा असेल तेजस वाघमारे याच्यावरती. बघूया 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथं डॉट फेकतोय चेंडू. काय चाललंय. 4 चेंडू डॉट आणि एक मोठा फटका आलाय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 35. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय आणि इथं जे जमीनला दान. बघूया किती धावा मिळणार. 2-3 पूर्ण झाल्या. 3 धावा पूर्ण असतील. चौथीला विकेट जाते. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 आणि 24 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची गरज असेल ती कांड्रोली संघाला. चोवीस चेंडू 39 धावसंख्येची गरज असेल कांड्रोली संघाला. चला स्पीडअप करायचा आहे. फायनलचा दिवस असेल. चोवीस चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची गरज असेल कांड्रोली संघाला. तो बोललेला का संत्या सोबत येतोय मी. तो नाही निघाला तर तो काय चालत येईल मग. गाड्या भेटल्या म्हणून तुम्ही लगेच आले. फोन तर करा मला निघालो म्हणून आम्ही. मी आलो असतो ना.
सलामीची जोडी बघतोय आपण कांडोली संघाकडून. अनंता टू दत्ता. सुरेख चेंडू फेकतोय गणेश पवार. पहिलाचा चेंडू इथं डॉट फेकतोय. अनंता याला काही समजला नाही. बघूया गणेश पवार पहिलाचा चेंडू डॉट फेकतोय. पुढील चेंडू गणेश टू अनंता. चांगला फटका होता तिथं. क्षेत्ररक्षक तैनात असेल जयेश वाघमारे. एकच धाव. आता स्ट्राइक साठी जातोय फलंदाज दत्ता. बघूया दत्ता जातोय स्ट्राइक साठी. पुढील चेंडू गणेश. चांगला फटका. चेंडू जाईल 4 धावांसाठी. काय सुरेख फटका होता दत्ता याच्या बॅट मधून. फुल टॉस चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. धावा मिळतील 4. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 5. इथून पुढे डोनेवाडी संघाला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 5. तिसऱ्या चेंडूवरती गणेश याच्यावर हल्ला चढवलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूया कशा रीतीने फेकणार गणेश पवार. इथं लगातार दुसरा चौकार जातोय. हल्ला चढवलाय गणेश पवार याच्यावरती. 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर 2 चेंडूवरती 2 चौकार. चांगली फलंदाजी दत्ता याच्या माध्यमातून होते. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 9. बघूया पुढील चेंडू गणेश पवार याचा. दत्तासाठी 2 मोठे फटके आलेत. तिसरा देखील चांगला फटका आहे. बघूया किती धावा मिळणार. इथं लगातार चौकार हॅट्रिक होते दत्ता याच्या बॅट मधून. काय सुरेख फटकेबाजी होते. लगातार 3 चेंडू 3 चौकार आलेत. शेवटचा चेंडू असेल गणेश पवार याचा. गणेश पवार याच्यावरती हल्ला चढवलाय. एखाद चेंडू डॉट फेकावा लागेल. शेवटचा चेंडू असेल दत्ता याच्यासाठी. बघूया इतर रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू अडतोय. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. काय फिल्डिंग केतन पवार याच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा 17. अजूनही 18 चेंडू 22 धावसंख्येची गरज असेल. नवीन गोलंदाज डोनेवाडी संघाकडून वसंत पवार मारा करणार. अनंता. काय सुरेख बॅटिंगचा प्रदर्शन झालंय दत्ता याच्या माध्यमातून. लगातार 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. आता स्ट्राइक देतोय अनंता याला. वसंत पवार येत आहेत गोलंदाजीसाठी. वसंत पवार टू अनंता.
फटका फसलाय बघूया झेल हवेत असेल बघूया आणि इथं झेल जमीनदार दान केतन पवार होते झेल जमीनदार दान झालाय क्षेत्ररक्षक धावतायत 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 रिव्ह्यू घ्यायचा आहे नॉट आउट असेल चेंडू लागला नाही धावा मिळतील 4 चला स्पीड अप करायचा आहे धाव फलकावर धावा 21 चांगला चेंडू होता झेल होता इथं झेल जमीनला दान झालाय केतन पवार याच्या माध्यमातून धावा मिळतील 4 17 चेंडू आता 18 धावसंख्येची गरज असेल पहिला तर चेंडू सुरेख फेकला होता फसवला होता अनंता याला त्याला देखील जीवनदान मिळतंय बघूया पुढील चेंडू अनंता याच्यासाठी चांगला फटका फटका हवेत चांगला प्रयत्न राजू वाघमारे याच्या माध्यमातून चांगला प्रयत्न झालाय राजू वाघमारे याच्या माध्यमातून संघासाठी 5 धावा वाचवल्या चेक होईल हॅलो कोणाचं ऐकू नका बघा कमिटीचं रिव्ह्यू चला मित्रांनो मी स्वागत करतोय मी गणेश पारधी सगळ्यांनाच माहिती षटकार पंच कांडोली संघाची धाव संख्या 27 पाहायचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाज तयार होतोय डिस्टर्ब होतोय पुन्हा तयार पाहायचा सुरेख पैकी केली जाते उजव्या एसटीच्या बाहेरची आणि एक लिगल डिलिव्हरी धाव चेंडूची सांगत होते सुरेख गोलंदाजीचा प्रयत्न आणि फलंदाजी मात्र निष्फळ ठरते गोलंदाजी मध्ये सुरेख होते पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट फाईन लेगच्या डोक्यावर फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये पुन्हा एकदा षटकार धाव संख्या जाऊन पोहोचते ती 33 या अंकावर अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे चला स्पीडअप करा पंच
ओरदुकट मारा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो आणि हा सुरेख मारा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र चला पुन्हा एकदा बघूया. हो पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी आणि स्क्वेअर कट. 37 अजूनही 2 धावांची गरज आहे. मला वाटतं शेवटचं षटक असेल हे चौथं तिसरं. बघ 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 रोहन लेफ्ट हँड फलंदाज त्यासाठी ओव्हर द विकेट होतोय. पाच आणि हा पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी. पंचांकडे अपील करते स्वेअरची परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. अजूनही 2 धावांची गरज आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि हा मात्र फुल शॉट मारण्याचा प्रयत्न कोल्ड आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. गोलंदाज बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी डॉट होत्या. तिसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. काहीतरी गंमत असणार या सामन्यामध्ये, रंजक येणार का काय, पण 2च धावांची गरज आहे त्याच्यामुळे निश्चिंत फलंदाज. पुढचा चेंडू ओ स्क्वेअर कट जातोय स्क्वेअर कटच्या बाजूने चौकार आणि विजय संघ कांडरोली. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचे विशेष कौतुक. चला पुढची फेरी आणि मॅन ऑफ द मॅच दत्ता. कांडोली संघाचा दत्ता प्लीज मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचा. हॅलो दत्ता